नमस्कार मंडळी, चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. तैमूर लंगाची स्वारी. फिरोज शहानंतरच्या घालमेली. फिरोज शहाच्या पुष्कळ दिवसांच्या कारकिर्दीत लोकांना सुख आणि शांतता झाली खरी, पण त्यामुळे सुलतानाच्या अंमलाचा जोर कायम राहिला नाही. फिरोजवर लोकांचे प्रेम होते, पण त्याबद्दल लोकांस भीती वाटत नव्हती. बलबन, अल्लाउद्दीन, महमद तुघलक यांच्यासारख्या कठोर सुलतानांचा दरारा ओळखणारे लोक नाहीसे झाले. नवीन पिढीस त्यांची ओळख राहिली नाही. फिरोजच्या पश्चात तशीच शांतता राज्यात राहील असा नेम नव्हता. उलटपक्षी सुलतानाच्या पश्चात लवकरच दंगेधोपे सुरू होणार अशी चिन्हे दिसत होती. सुलतानाच्या खास तैनातीस गुलाम ठेवण्याची योजना वर सांगितली आहे. त्या योजनेचा परिणाम चांगले झाले नाहीत. त्यातले बहुतेक गुलाम मूळचे हिंदू असून वाटून बाटून मुसलमान झालेले होते. फिरोज शहाशी ते इमानाने वागले तसे पुढील सुलतानांशी वागण्यास त्यास कारण नव्हते. फिरोज शहाच्या कारकिर्दीत हिंदूंच्या मानेवरचे जू ढिले झाल्यामुळे ते लोक फिरून वर डोके काढू लागली होते. त्यास या गुलामांची थोडी बहुत मदत झाली. राजघराण्यातील व सरदार मंडळे हिंदू स्त्रियांशी लग्न करीत, पण त्यामुळे हिंदू मुसलमानांची एकी अशी कधी झालीच नाही. हिंदू रयत व राजे राजवाडे मुसलमानास इलाज नाही म्हणून कारभार देत आणि संधी सापडताच स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करीत. फिरोज शहाच्या मृत्यूनंतर हिंदूंच्या पुढाऱ्यांनी उचल खाल्ली, त्यास बाटलेल्या गुलामांनी मदत केली. तेव्हा एकीकडे प्रांतिक कामदार स्वतंत्र होत असता, इकडे आतून हिंदू लोकही वर डोके उचलू लागले. अशा दुहेरी बेचात तुघलकांचे राज्य सापडले. गयासुद्दीन सुलतानाने सारे 5 महिने राज्य केले. त्याचा भाऊ व चुलत भाऊ यांनी त्यास ठार मारिले. पुढे अबूबकर म्हणून दुसरा एक फिरोज शहाचा नातू होता, त्याने तख्त बळकावले, परंतु तोही अयोग्य वाटल्यावरून दरबारच्या मंडळींनी फिरोजचा मुलगा महमद दिल्ली सोडून गेला होता त्यास परत बोलावून राज्यावर बसविले. महमद शहाने सन 1390 पासून ते 1394 पर्यंत 4 वर्ष राज्य केले. मेवाडी राजपूत लोकांनी दिल्लीवर केलेला हल्ला त्याने स्वतःच्या मागे हटविला. महमद शहाने सन 1394 ज्वर येऊन मरण पावला. पुढे त्याचा मुलगा हुमायून सिकंदर हे भपकेबाज नाव धारण करून तख्तावर बसला, पण तोही एकाएकी मरण पावल्यावर महमद शहाचा दुसरा मुलगा महमूद म्हणून होता त्याच्या हाती राज्यकारभार आला. एकंदरीत राज्यकारभार चालविण्यास लायक मनुष्य अलीकडे कोणी न मिळाल्यामुळे चोहोकडे दंगे होऊन दिल्लीचे राज्य विस्कळीत झाले. खाजा जहान म्हणून एक गृहस्थ वजिराचे काम पाहत असे. त्याने बंगाल प्रांत काबीज करून जोनपूर येथे स्वातंत्र्य धारण केले. सारंग खान नावाच्या दुसऱ्या एका सरदाराने गकर लोकांस मागे हटवून लाहोर व पंजाब येथे स्वतंत्र राज्य स्थापिले. गुजरात, माळवा व खानदेश या प्रांताची स्थितीही सदरप्रमाणेच झाली. प्रत्यक्ष दिल्लीत अनेक पक्षांचे युद्धप्रसंग सतत चालू लागले. नुसरत खान म्हणून फिरोज शहाचा एक नातू महमूद शहाशी राज्याकरिता भांडत होता. त्यास महमूद शहाच्या तर्फेने इक्बाल खान नामक सरदाराने घालवून देऊन दिल्ली शहरात थोडे बहुत स्वास्थ्य केले. इतक्यात दिल्लीतील ह्या भानगडी ऐकून मध्य आशियातील मोगल लोकांचा प्रबल बादशहा तैमूरलंग आपल्या अगणित फौजेनिशी दिल्लीवर चालून आला. ह्या तैमूरलंगाच्या हकीकतीकडे प्रस्तुत आपणास वळले पाहिजे. तैमूरचा पूर्ववृत्तांत. तैमूरलंगाची माहिती गिबनच्या पुस्तकात चांगली दिलेली आहे. त्याचा वृत्तांत मूळ त्याच्या चिटणीसांनी लिहिलेला शरीफुद्दीन नावाच्या गृहस्थास सापडला. त्याने तैमूरजवळ काम केलेल्या अनेक लोकांजवळ प्रत्यक्ष माहिती मिळवून तैमूरचा इतिहास फारशी भाषेत तयार केला. त्याचे भाषांतरच फ्रेंच भाषेत सन 1722 झाले, म्हणून हा ग्रंथ चांगला खात्रीलायक आहे. वास्तविक तैमूरने स्वतः आपला हा वृत्तांत तयार केला. राजनीती नावाचा दुसरा एक ग्रंथ तैमूरने रचिलेला आहे. त्यात नाना देशातील माहिती गोळा करण्याविषयी तैमूर किती दक्ष होता हे दिसून येते. तैमूरचे हे ग्रंथ बाहेर आले त्यापूर्वी त्याच्या नावाची सर्वच जगभर अतिशय नालस्ती झालेली होती. ज्या राष्ट्रास त्याने पादाक्रांत केले त्यांनीच ही त्याची नालस्ती लिहून ठेवलेली आहे. पण कालांतराने तैमूरच्या बाजूचा पुरावा गिबनसारख्यांच्या श्रमाने बाहेर आला आणि तैमूरच्या कर्तबगारीचा खरा अंदाज करण्याची लोकांस सोय झाली. तैमूरलंग हा जातीने तुर्क होता, मोगल नव्हता. त्याचा 5वा पूर्वज
चंगीझ खानाचा मुलगा झगताई खान याचपाशी मध्य आशियात वजीर होता. समकर्देच्या दक्षिणेस 40 मैलांवर सन 1335 या वर्षी तैमूरचा जन्म झाला. त्याचा बाप 10,000 स्वारांचा मनसबदार असून त्याचकडे काश प्रांताचा कारभार होता. त्या अंधाधुंदीच्या काळात साहसी व शूर पुरुषास नाव काढण्यास पुष्कळ जागा होती. लहानपणापासूनच त्याच्या अंगी तीव्र बुद्धी व जबरदस्त धाडस वास करीत होते. 12व्या वर्षापासून त्याने लढाईची सुरुवात केली. 25व्या वर्षी मध्य आशियातील तुर्कस्तानाचा तो स्वतंत्र मालक झाला. तेव्हा त्याच्या जातीचे लोक त्यास भजू लागले आणि त्याच्याकरिता प्राण देण्यास तयार झाले. पुढे लवकरच त्याचवर संकट कोसळले. त्यात 10-5 लोक त्याचपाशी राहिले नाहीत. तो रानावनात भटकू लागला. अंधार कोठडीची कैदसुद्धा त्याने भोगिली. एकदा अमुदर्या नदीतून पोहून जाऊन त्याने आपला जीव वाचविला. संकट समयी धैर्य खचू न देता हाती घेतलेले काम निश्चयाने तडीस न्यावयाचा हा त्याचा आमचा सर्वात मोठा गुण आहे आणि या गुणानेच तो ऐश्वर्यास चढला. लवकरच त्याने शत्रूंचा पाडाव करून जगताईच्या मोगल वंशाची समाप्ती केली आणि समकर्देच्या राज्य मिळविले. त्याला चंगीझ खानाबद्दल मोठी पूज्यबुद्धी वाटे आणि चंगीझसारखीच सर्व जग जिंकण्याची त्याला हाव होती. त्याने एकंदर 27 मुकुट काबीज केले. त्यात जगताईचाही मुकुट होता. निरनिराळ्या ठिकाणी त्याने एकंदरीत 35 स्वाऱ्या केल्या आणि पश्चिमेकडे इराण, आशिया मायनरावरून मॉस्कोपर्यंत, दक्षिणेस हिंदुस्थान व पूर्वेस चीनच्या हद्दीपर्यंतचा प्रदेश त्याने काबीज केला. आरंभी तो मुसलमान नसून बगदाद जिंकिले तेव्हा तेथील मुसलमानी ग्रंथसंग्रह त्याने साफ जाळून टाकला. परंतु पुढे त्याने मुसलमानी धर्म स्वीकारिला आणि मग हिंदुस्थानावर स्वारी केली.